नमस्कार. सर्वांचं हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस रुग्ण आणि उन्हाळ्यात घ्यायची काळजी. उन्हाळा म्हटलं की आठवते उन्हाळ्याची सुट्टी, मस्त आमरसपुरीचा बेत, भरपूर कैऱ्या, जांभळं आणि फणसाचे गरे. मात्र उन्हाळा म्हणजे कडक ऊन सुद्धा आणि उन्हामुळे होणारा त्राहिमाम. सोरायसिस रुग्णांनी विशेष करून उन्हाळ्यामध्ये काळजी घेतली पाहिजे, ती कशी या विषयावर आज आपण मार्गदर्शन घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील ज्येष्ठ सोरायसिस होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर R.S. सोनवणे हे होमिओपॅथीमध्ये MD आहेत. लंडनहून DI इन होमिओपॅथी ही पदवी मिळवलेली आहे. गेल्या 28 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर सतत संशोधन आणि उपचार करत आहेत. आजपर्यंत 19,000 पेक्षा जास्त रुग्णांवर, सोरायसिसने पीडित रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेल्या सोरायसिसवरील संशोधन व मार्गदर्शनासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. दर्शको, सोरायसिस रुग्ण आणि उन्हाळ्यात घ्यायची काळजी असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून कृपया आपला TV संचाचा आवाज हा कमी ठेवावा आणि फोन करताना प्रश्न हा सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सोरायसिस म्हणजे नेमकं काय आहे याने सुरुवात करूया. सोरायसिस हा एक प्रामुख्याने आढळून येणारा त्वचा रोगापैकी एक त्वचा रोग आहे. जगामध्ये 3% लोकांमध्ये आढळून येणारा त्वचा रोग आहे. या त्वचा रोगामध्ये कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनमुळे नाही, तर त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे हा त्वचा रोग होतो. ही जी जास्तीची वाढलेली त्वचा आहे ही शरीरामध्ये त्वचेच्या थरावर थर साचतात आणि ती कोंड्याच्या स्वरूपात बाहेर पडते. त्याला आपण सोरायसिस म्हणतो. सोरायसिस सुरू होताना सामान्यतः डोक्यामध्ये सुरू होतं, ज्याला आपण स्काल्प सोरायसिस म्हणतो. आणि हा जो स्काल्प सोरायसिस या सामान्यपणे आढळून येणारा जो डोक्यातला कोंडा आहे त्यासारखा दिसतो. म्हणून सुरुवातीला त्याची जी ट्रीटमेंट आहे ही डोक्यातला कोंडा याप्रमाणे होते. पण त्याच काळात, सुरुवातीच्या काळात जर त्याचा तर तो वाढण्याच्या अगोदर किंवा पुढची अवस्था शरीरावर पसरण्याच्या आत त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणून आपण स्काल्प सोरायसिसच्या काही स्लाइड्स बघूया की ज्या वेळेला सुरुवातीला सोरायसिस असतो हा स्काल्प सोरायसिस असा दिसतो की ह्या स्लाइड्समध्ये आपण बघतोय की ह्या पेशंटने केस बाजूला केल्यावर लक्षात येतो. त्यानंतर हे केस कमी केलेले आहेत त्याच्यावर दिसतो. अजून एक स्काल्प सोरायसिस आपण स्लाइड बघूया, केस कमी केल्यावर असे दिसते. त्यानंतर हा एक सिव्हिअर स्काल्प सोरायसिस आहे. हा होमिओपॅथिक औषधाने केवळ 1 महिन्यानंतरचा फोटो आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये बघूया आपण स्काल्प सोरायसिस असा दिसतो. केस बाजूला केल्यावर लक्षात येईल की हा कोंडा जो आहे हा स्काल्प सोरायसिस आहे. स्काल्प सोरायसिस हा पॉकेट्समध्ये असतो, पूर्ण याच्यामध्ये त्वचेवर नसतो. हा एक प्रमुख फरक आहे. आणि हा पूर्ण केस कमी केल्यावर दिसतोय, हा सोरायसिस आहे. आणि स्त्रियांमध्ये मागच्या बाजूला, केसांच्या मागे, कानाच्या मागे केस बाजूला केले तर लक्षात येतं की हा जो आहे हा कोंडा नाही, सोरायसिस आहे. ही सोरायसिसची प्राथमिक अवस्था आहे. याच अवस्थेमध्ये सोरायसिसचं निदान झालं आणि जर ट्रीटमेंट झाली तर तो शरीरावर पसरण्याच्या अगोदर दुरुस्त होतो. पण दुर्दैवाने या स्टेजमध्ये होत नाही, कारण सुरुवातीला काही शॅम्पूज, मरम वगैरे लावून होतं. त्याचप्रमाणे सोरायसिसचे काही प्रकार पण आहेत. तर या स्टेजला जर आपण ट्रीटमेंट केली तर ती त्वरित, चांगली आणि कमी अवस्थेत होईल. म्हणून ज्या वेळेला कोंडा होतो त्या वेळेला हा सोरायसिस आहे की नाही याची पहिल्यांदा खात्री करून घ्यावी, मग उपचार करावा. बरोबर. सर, तुम्ही म्हणालात की कोंड्या स्वरूपात हा पहिला सुरू होतो, पण मग तो शरीराच्या संपूर्ण भागांवर दिसायला लागतो. तर ह्याचे काही प्रकार आहेत का? सोरायसिसचा आपण हा सुरुवातीचा स्काल्प सोरायसिस प्रकार बघितला. आपण आता बाकीचे प्रकार बघूया. कारण सोरायसिसचा पुढचा जो प्रकार आहे याला आपण म्हणतो प्लाक सोरायसिस. साधारणतः सोरायसिस जेव्हा पसरायला लागतो सगळ्यात पहिल्यांदा हाताचे कोपर
किंवा पायाचे गुडघे या ठिकाणी तो सुरुवात होतो, त्यावेळेला निश्चित लक्षात येतं की हा कोंडा नसून सोरायसिस आहे. आणि हा जो सोरायसिस हा प्लाक सोरायसिस, याच्यामध्ये जाड जाड चट्टे असतात, त्याच्यातून पांढऱ्या रंगाच्या, चंद्री रंगाचे मृत पेशींचे कोंडा पडत असतो, ज्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. आणि हा सोरायसिस संपूर्ण शरीरावर पसरू शकतो. जवळजवळ 80% रुग्णांमध्ये हा प्रकार असतो. याच्यात मोठे मोठे चट्टे, प्रचंड प्रमाणात खाज आणि खूप त्वचा गळत असते, याला आपण प्लाक सोरायसिस असं म्हणतो. हा लहान मुलांमध्ये पण आढळतो आणि याच्यामध्ये खूप दिसायला जरी हा असा असला तरी हा त्वरित दुरुस्त पण होतो. हे सगळे पेशंट आपण सोरायसिसचे होमिओपॅथिक औषधाने दुरुस्त केलेले आहेत. हा जो प्रकार आहे याच्यानंतरही एक प्रकार येतो की जो साधारणतः तरुण लोकांमध्ये आढळतो, जो सामान्य सोरायसिस सारखा दिसत नाही, ज्याला आपण गटेट सोरायसिस असं म्हणतो. गटेट सोरायसिसमध्ये लहान लहान बिंदूप्रमाणे, दवबिंदूंप्रमाणे असे इरप्शन्स असतात आणि ते सहसा 30 वयाच्या आत होतात आणि विशेषतः घशाच्या इन्फेक्शननंतर, स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन, मलेरिया अशा कुठल्या तरी तापानंतर ते येतात आणि ते साधारणतः शरीराच्या ट्रंकमध्ये, साधारणतः छाती, पाठ, हात याच्यावर येतात. हे दिसायला जरा सोरायसिसच्या वेगळे आहेत, पण हा सोरायसिस तरुणांमध्ये आढळून आल्यामुळे ह्या सोरायसिसचे जे परिणाम आहेत हे पुढचे दुर्गामी आहेत. सुरुवातीला हा सोरायसिस केवळ अँटीबायोटिक्स वगैरे दरम्यान चालू असतं म्हणून जातो, पण हा परत येतो. परत आल्यानंतर हा शरीरावर आणि डोक्यामध्ये पण येतो आणि विशेषतः गटेट सोरायसिसच्या रुग्णांना सोरायसिस आर्थरायटिस म्हणजे सांध्यांमध्ये होणारा सोरायसिसची शक्यता जास्त असते. सर, हे झाले विविध प्रकार आपल्या सोरायसिसचे. इतरही काही प्रकार, जसं नखांमध्ये वगैरे सुद्धा सोरायसिस होऊ शकतो. सोरायसिस जसा नखांमध्ये होतो तसा अजून एक प्रकार आहे ज्याला आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो. हा एक क्वचित आढळणारा प्रकार आहे. तर एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणजे संपूर्ण त्वचा लाल होणे आणि त्याच्यामध्ये प्रचंड सूज येणे आणि भरपूर प्रमाणात त्वचा गळणे. हा क्वचित आढळून येणारा पण एक सिव्हिअर प्रकार आहे. हा प्रकार सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त होतो, पण या प्रकारामध्ये काळजी ही घ्यायची असते की या प्रकारामध्ये सडनली शरीराचं पाणी कमी होऊन आणि क्षार कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचं, शरीरातल्या पाण्याचं आणि क्षाराचं नियोजन करणं या प्रकारामध्ये अत्यावश्यक आहे. तर हा जो प्रकार आहे याच्याशिवाय अजून एक प्रकार असतो ज्याला आपण इन्व्हर्स म्हणतो. हा सुद्धा एक क्वचित आढळणारा प्रकार आहे. हा इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये जॉईंट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी उदाहरणार्थ काखेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनाच्या खाली किंवा जांघेमध्ये अशा ठिकाणी हा सोरायसिस आढळून येतो. इतर सोरायसिसपेक्षा हा वेगळा असतो आणि दुरुस्त व्हायला थोडा कठीण पण असतो, कारण या सोरायसिसमध्ये इन्फेक्शन म्हणजे फंगल इन्फेक्शन जास्त होतात किंवा वारंवार फंगल इन्फेक्शन होत असले, विधाता ह्या स्किन फोल्ड्समध्ये होतात, तर त्या ठिकाणी त्याच्यानंतर हा सोरायसिस होतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि सोरायसिस दोघं एका वेळेला असून किंवा दोघं एकामेकाची कारणं पण असू शकतात. तर या सोरायसिसमध्ये इतर सोरायसिसपेक्षा वेगळा असल्यामुळे जसं आपण इतर सोरायसिसमध्ये त्यांना सांगतो की ती त्वचा मॉइश्चर ठेवा, ओली ठेवा, या ठिकाणी उलट आहे. या ठिकाणी ही त्वचा कोरडी आणि हवेशीर ठेवायला पाहिजे. विशेषतः इन्व्हर्स सोरायसिस जे जाड लोक आहेत, ओबेसिटी ज्यांना आहे, त्या लोकांमध्ये स्किन फोल्ड्समध्ये होतो. हा घर्षणामुळे पण वाढणारा आजार आहे. तर हा एक इन्व्हर्स सोरायसिस प्रकार आहे. सर, आपला एक प्रश्न आलेला आहे. हिमांशू प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार. नाशिकवरून हिमांशू बोलतोय. मला स्कॅल्प सोरायसिस आहे आणि मी डॉक्टरकडनं ऐकले की तो पूर्णपणे बरा होत नाही म्हणून. बर, ठीक आहे सांग. आता त्यांनी जे सोरायसिस विषयी ऐकलेले की सोरायसिस, स्काल्प सोरायसिस बरा होत नाही असं नाही. उलट स्काल्प सोरायसिस हा लवकर बरा होतो, त्याची योग्य काळजी आणि योग्य उपचार घेतला तर. साधारणतः स्काल्प सोरायसिस ज्या वेळेला सुरुवात होते ते डोक्यात होतो, पण त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे. जसं मी सांगितलं की केस लहान ठेवायला पाहिजे आणि साधारणतः शॅम्पू आणि कंडिशनर, विशेषतः अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरू नये. ते स्काल्प सोरायसिस इरिटेट करतात. स्काल्प सोरायसिस ही सुरुवात आहे, पण जसं त्यांना सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखाद्या रुग्णाला संपूर्ण शरीरावर आणि स्काल्प सोरायसिस असतो, तर साधारणतः पहिल्यांदा शरीराचा सोरायसिस दुरुस्त होतो आणि शेवटी स्काल्प सोरायसिस दुरुस्त होतो. तर स्काल्प सोरायसिस दुरुस्त होत नाही हा एक गैरसमज आहे. आपण आता जे पेशंट्स दाखवलेत याच्यामध्ये बरेचसे पेशंट आपण दाखवलेत की काही पेशंटला 1-2 महिन्यातही दुरुस्त झाला आहे. हे एक प्रूफ आहे. हे त्यांनी मनातून काढून टाकावं. उपचार आहेत, पण तुम्ही योग्य उपचार करताना योग्य मार्गदर्शन आणि समजा डॉक्टरचा सल्ला योग्य घेतला, आहार वेगळे टाकला तर तो दुरुस्त होणार आहे. अन्यथा तो दुरुस्त
व्हायला तुम्हाला वेळ लागू शकतो, हे एक कारण होऊ शकतं, पण दुरुस्त होत नाही हे चुकीचं आहे. बरोबर सर, मग अशी तुम्ही म्हणाल की वारंवार होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्समुळे सुद्धा सोरायसिस अनेक जणांना होऊ शकतात. आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये अनेक वेळेला काय होतं की जरी बारीक असेल माणूस तरी बऱ्याच वेळाचा प्रवास असतो, बराच वेळ बाहेर कामासाठी जावं लागतं, त्यामुळे घाम येणं हे फार निश्चित असतं आणि घाम येतो आणि त्यामुळे सुद्धा अनेक वेळेला फंगल इन्फेक्शन्स होतात. तर ह्यामध्ये काही काळजी घेतली पाहिजे का? उन्हाळ्यामध्ये खूप घाम येणार, आपण पुढे बोलणारच आहोत त्याविषयी. आणि विशेषतः घाम हा स्किन फोल्ड्समध्ये येतो की ज्या ठिकाणी स्किन काखेमध्ये, जांघेमध्ये, आणि अशा ठिकाणी घाम आल्यानंतर त्या ठिकाणी जंतूंचा प्रादुर्भाव, विशेषतः फंगल इन्फेक्शन्स जास्त होतात, कारण त्या ठिकाणी डेड स्किन असते सोरायसिसमध्ये. आणि ज्या ज्या वेळेला वारंवार फंगल इन्फेक्शन होतं, तर ज्या ज्या लोकांना सोरायसिसची प्रवृत्ती आहे, साधारणतः 10% जनरल पॉप्युलेशनमध्ये सोरायसिसची प्रवृत्ती आहे, तर फंगल इन्फेक्शनमध्ये सोरायसिस वाढण्याचे किंवा एक ट्रिगर फॅक्टर आहे वारंवार होणारे फंगल इन्फेक्शन, त्यामुळे सोरायसिस होतो. त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांना सोरायसिस आहे त्या सोरायसिसमध्ये जर डेड स्किन असेल तर तिथे लवकर फंगल इन्फेक्शन्स होतात. तर ही दोघंही एकामेकाशी निगडीत आहेत. त्यामुळे सगळ्या रुग्णांनी विशेषतः उन्हाळ्यामध्ये की ज्या ज्या ठिकाणी त्यांचे स्किन फोल्ड्स आहे, काखेमध्ये, जांघेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, या ठिकाणी कुठली तरी कोरडी पावडर, ज्या ठिकाणी पावडर होईल, अँटी फंगल पावडर्स वगैरे अलीकडे मिळतात, त्या वापरायला पाहिजे. विशेषतः अजून एक गोष्ट की शूज वापरणारे जे लोक आहेत, तर शूज मध्ये सुद्धा ही पावडर टाकायला पाहिजे की तिथे फंगल इन्फेक्शन लवकर होतात, नखांमध्ये किंवा बोटांच्या 2 बोटांमध्ये, पेरांमध्ये होऊ शकतात. तर हे फंगल इन्फेक्शनची जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह काळजी घेतली तर तुम्हाला सोरायसिसची पण प्रिव्हेंटिव्ह काळजी घेणार येते, आणि हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. फंगल इन्फेक्शन सुद्धा दुरुस्त व्हायला खूप कठीण असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे पण जरी सोरायसिस नसेल तरी ही काळजी सर्वांनी घेण्यास काहीच हरकत नाही. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. राहुल प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा एक प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांच्या जे डोक्यावरती ना तर थोडं पांढरं आहे आणि ओठावरती पण आहे आणि हाताला पण असे पांढरे डाग आहेत, तर ते सोरायसिसचे समान आहे की? बरं, त्याच्यातून खाज आणि कोंडा होतो का? हो हो हो, ठीक आहे. हा सर, थोडंसं डिफरन्शियल डायग्नोसिस पण सांगा ह्याच्याबरोबर. साधारणतः त्यांनी जेव्हा मला सांगितलं की पांढरे डाग, तर पांढरे डाग म्हणजे ज्याला आपण लिकोडर्मा किंवा व्हिटिलिगो असं म्हणतो, तर ते पण असू शकतात. पण त्यांना म्हणून मी प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये खाज आहे का? पांढऱ्या डागामध्ये खाज नसते, केवळ स्किन डिस्कलरेशन असतं, म्हणजे तुमची जी त्वचा आहे ही त्याच्यातली मेलॅनिन नसते, त्यामुळे ती पांढरी झालेली असते आणि त्याच्यात खाज नसते. पण सोरायसिस मध्ये सुद्धा ज्या वेळेला एखाद्या रुग्णाला भरपूर खाज येते आणि तो जो डाग आहे तो खाज आल्यानंतर पण पांढरा होऊ शकतो. असे बरेचसे रुग्ण आपण पुढे स्लाइड्स मध्ये बघूया, एक तर पांढरे चट्टे पडतात किंवा काळे चट्टे पडतात, ते सुद्धा बऱ्याच वेळेला सोरायसिस सारखे दिसतात. त्याचप्रमाणे पांढरे डाग आणि सोरायसिस दोघही आजार एका वेळेला असू शकतात. म्हणजे पांढरे डाग असल्यावर त्याच्यावर सोरायसिस होणं ही सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे हे दोघही आजार ज्या वेळेला एका वेळेला असतात तर त्यावेळेला त्याचा उपचार होतो. तर यांना जे दिसतं म्हणून मी त्यांना विचारलं की त्यांच्या डोक्यावर ते पांढरे चट्टे आहेत आणि शरीरावर पण आहेत आणि त्या ठिकाणी खाज येते आणि कोंडा पडतो, त्यामुळे हा सोरायसिसची शक्यता आहे. तरी देखील मी त्यांना सांगेल की तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जा, त्याचं योग्य निदान करा आणि तो जो सोरायसिस असेल तर त्याच्यावर होमिओपॅथीमध्ये प्रभावी उपचार आहेत, ते उपचार ते घ्या आणि दुरुस्त होणार. निश्चित सर. आणि ल्युकोडर्मामध्ये जनरली अशी दुधासारखी पांढरी त्वचा असते ना, म्हणजे साधारणपणे आपण जेव्हा बघतो तेव्हा अगदी अशी मिल्की व्हाईट स्पॉट ज्याला म्हणतात, म्हणून त्याला व्हिटिलिगो किंवा ल्युको म्हणजे व्हाईट, कारण त्या ठिकाणी त्वचेचे जे रंगद्रव्य करणाऱ्या पेशी मेलॅनिन आहेत त्या नष्ट झालेल्या असतात. त्या नष्ट झाल्यामुळे त्या त्वचेला रंग नसतो आणि म्हणून तो पांढरा दिसतो. अच्छा, बरोबर. कार्यक्रमामध्ये अशीच माहिती आपण पुढे घेत राहणार आहोत. एप्रिल 19 म्हणजे 19 एप्रिल हा वर्ल्ड लिव्हर डे होता, त्या अनुषंगाने सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. एप्रिल 19 हा वर्ल्ड लिव्हर डे होता. लिव्हर म्हणजेच आपलं यकृत हे आपल्या शरीरातील दुसरं सर्वात मोठा असा अवयव आहे आणि अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे, कारण सर्व अन्न, सर्व औषधं जी आपण घेतो ती सर्वांचं विघटीकरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आपल्या यकृतातून होत असतं. रक्तातील साखरेचं नियंत्रण आपल्या स्वादुपिंडाबरोबरच यकृतामार्फत सुद्धा होत असतं. याचबरोबर रक्तातील कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण सुद्धा आणि इतर अनेक कार्य आपल्या यकृताकडून होत असतात आणि म्हणूनच
या यकृताविषयी आपण सजग राहणं आणि ह्याला चांगलं ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर, विश्रांतीपूर्वी आपण सोरायसिसच्या विविध प्रकारांविषयी माहिती घेत होतो. अनेक वेळेला हातावर आणि पायावर सुद्धा येतात किंवा कधी कधी फोड स्वरूपात सुद्धा सोरायसिस दिसू शकतो का? सोरायसिस आपण एक प्रकार बघूया ज्याला आपण पस्ट्युलर सोरायसिस असं म्हणतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही आहे, पण याच्यामध्ये पस्ट्युलर आहे म्हणजे पस आहे, पण हा जो पस आहे हा स्टराईल आहे. हा सडनली पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे फोड शरीरावर येतात, ते अत्यंत भयंकर असतात आणि ते फोडामधून पाणी येतं आणि हा जो सोरायसिस आहे हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिस सारखाच घातक असू शकतो. हा सोरायसिस काही तासांमध्ये डेव्हलप होतो, पण हा सुद्धा सोरायसिस आपण होमिओपॅथिक औषधाने दुरुस्त केलेला आहे. त्याचप्रमाणे अजून एक प्रकार जो कॉमनली आढळतो तो आहे तळ हाताचा आणि तळ पायाचा, ज्याला आपण प्लांटर सोरायसिस म्हणतो. तर हे बघा तळ हाताचा सोरायसिस आहे ज्याच्यामध्ये क्रॅक्स येतात, त्याच्यातून त्वचा पडते तळ हाताला. कधी कधी तळ हाताच्या सोरायसिसमध्ये इन्फेक्शन होतं, त्याला पामोपस्ट्युलर म्हणजे हा पस्ट्युलरमध्ये रूपांतर होतं, त्याला म्हणतात. हा एक प्रकार आहे. त्यानंतर मोठे मोठे क्रॅक्स पडणं आपण बघतो, हे सगळे पायाला सुद्धा तळी पडणं, याने चालणं आणि काम करणं. हा एक लहान मुलगा आहे बघा, याला किती भयानक प्रकारचा प्लांटर सोरायसिस आहे, हा सुद्धा दुरुस्त झालेला आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये पण हा जास्त प्रमाणात आढळून येतो आहे. तर हा जो प्लांटर सोरायसिस आहे तसाच आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं की नखांमध्ये, तर ज्या वेळेला नखांमध्ये सोरायसिस होतो त्यावेळेला आपण याच्या नखांमध्ये बघूया, या ठिकाणी पिटिंग आहे किंवा टाचणी टोचल्यासारखे खड्डे आहेत. तर हा नखांच्या सोरायसिसची सुरुवात आहे. या प्रकारच्या सोरायसिसमध्ये नखांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर या स्टेजला ओळखू शकतात की हा नखांचा सोरायसिस आहे. पण नंतर नखं काळी किंवा ओबडधोबड होतात, जाड होतात, कधी कधी ती पिवळी होतात आणि नखं नष्ट होतात. तर हा नखांचा सोरायसिस आहे. हे सगळे प्रकार बघा आपण नखांचा सोरायसिस बघतोय. सोरायसिस जसा नखांमध्ये होतो तसाच कालांतराने सोरायसिस हा सांध्यांवर जातो, ज्याला आपण सोरियाटिक आर्थरायटिस म्हणतो. सोरियाटिक आर्थरायटिसमध्ये सांध्यांना सूज येते आणि कालांतराने त्यांचे वेडीवाकडे पण होऊ शकतात जर योग्य काळजी आणि योग्य औषधोपचार नाही घेतला तर. तर सोरायसिस आर्थरायटिस हा एक भयानक प्रकार आहे, पण याचं वेळीच जर नियोजन केलं तर ही अवस्था जाऊ शकते. या रुग्णामध्ये आपण बघतोय की सोरायसिस दुरुस्त झालाय पण सांधे मात्र कायमस्वरूपी वेडीवाकडे झाले, वक्रता आलेली आणि ती कायम तशीच राहू शकते. हो, निश्चितच. पण त्याने जो होणारा पुढचा त्रास आहे तो तरी आपण नक्कीच टाळू शकतो. हो, निश्चितच. सोरायसिस आर्थरायटिस झाल्यानंतर आपण त्या रुग्णात बघितलंय की त्याचा सोरायसिस दुरुस्त झालाय पण आर्थरायटिस मात्र दुरुस्त होऊ शकत नाही, कारण ते इरिव्हर्सिबल चेंजेस आहे, ती पुन्हा सरळ होणार नाही. बरोबर. सर, या सर्व प्रकारचे अनेक प्रकार आपण सोरायसिस मध्ये बघितले. या सर्व रुग्णांनी उन्हाळ्यात कोणती विशेष काळजी घेतली आता आपण पाहिजे? आपल्या प्रमुख विषयामध्ये बघूया की सोरायसिस हा साधारणतः हिवाळ्यात आढळून येणारा आजार आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा रिलॅक्सिंग पिरियड आहे. सोरायसिस रुग्णांना तो कमी पण होतो, पण रिलॅक्स होताना किती रिलॅक्स व्हावं, की अजिबात जास्त रिलॅक्स झालं तर त्याचे दुष्परिणाम पण आहेत. म्हणून आपण हाचा विषय असा घेतलाय की सोरायसिस रुग्णांना उन्हामध्ये जरी ते कमी झाला तर तो पूर्ण जात नाही, पण उन्हाच्या निष्काळजीपणे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही वागलात तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये काय काय करायचंय, तर ऊन हे सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहे, पण उन्हामध्ये जाण्यापूर्वी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. साधारणतः आपण ही बघतो की सनबर्न टाळायला पाहिजे. तर हा जो रुग्ण हा सोरायसिसचा रुग्ण नाही, हा सनबर्नचा रुग्ण आहे. पण अशा प्रकारे सनबर्न जर झालेत तर सोरायसिस ट्रिगर होतो आणि सोरायसिस अत्यंत प्रमाणात वाढू शकतो. म्हणून सोरायसिस रुग्णांनी उन्हामध्ये फक्त 5 मिनिट सुरुवातीला सुरुवात करायची, जास्तीत जास्त 15 मिनिट पर्यंत जर ते सूर्यप्रकाशात बसले तर त्यांना ते फायदेशीर आहे. त्याप्रमाणे सोरायसिस रुग्णांनी अलीकडे उन्हाळा आहे पण 11:30 ते 4:30 ही जी तीव्र उन्हाची वेळ ही टाळायला पाहिजे, कारण या उन्हामध्ये गेल्यामुळे त्यांना सोरायसिस रुग्णांना सनबर्न किंवा त्यांची त्वचा भाजली जाऊ शकते आणि त्वचा भाजल्यामुळे त्यांचा सोरायसिस वाढू शकतो. त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. सर, आपण इतरही काळजी कोणती घेतली पाहिजे याविषयी माहिती घेऊया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. संजय प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार. हा बोला. कसली ॲलर्जी आहे? बरं. हा, अच्छा, ठीक आहे. बरं, ठीक आहे.
हो हो धन्यवाद. ते यांना सोरायसिस नाहीये, यांना उन्हाची अलर्जी. साधारणतः काही लोकांना सूर्यप्रकाशात गेल्यावर त्यांची स्किन सेन्सिटिव्ह होते. आपण त्या विषयाकडे जाणारच होतो. तर आणि त्यांना गाजर गवत जे म्हणतात, ते काँग्रेस गाजर गवत, त्याची पार्थिनम, तर याची अलर्जी आहे. तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा याच्यावर चांगले उपचार आहेत. तर त्यामुळे त्यांची ती अलर्जी जाऊ शकते होमिओपॅथिक उपचाराने. पण कधी कधी मी सांगेल की सोरायसिस जे रुग्ण आहेत हे सुद्धा कधी कधी अलर्जी सारखे दिसतात, किंवा अलर्जी आणि सोरायसिसचा खूप जवळचा संबंध आहे. की सुरुवातीला अलर्जी होते आणि नंतर सोरायसिस होतो. कारण अलर्जीमध्ये जे काही हिस्टामिन्स नावाचे सबस्टन्स असतात ते सोरायसिसमध्ये पण असतात. त्याच्यामुळे सोरायसिस रुग्णांना खाज येते. तर या सगळ्या रुग्णांनी ज्या वेळेला त्यांना अलर्जी येते त्यांना सोरायसिस होण्याची शक्यता पण असू शकते, पुढे वाढू शकतो. तर अलर्जीसाठी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की ते उन्हामध्ये संरक्षण करायला पाहिजे. जसं त्यांनी करायला पाहिजे तसं सोरायसिस रुग्णांनी पण करायला पाहिजे. जसं मी सांगितलं की सोरायसिस रुग्णांनी उन्हात जाताना समजा 11:30 ते 4:30 उन्हात जाऊ नये, पण कधी कधी कामानिमित्त जावंच लागणार आहे. बरोबर. त्यासाठी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी विशिष्ट प्रकारचे सनस्क्रीन लोशन म्हणजे उन्हापासून संरक्षणासाठी असतात आणि साधारणतः ती SPF 30च्या वरची वापरायला पाहिजे. आता ही जी SPF 30च्या वर वापरणारी जी आहेत, साधारणतः कॉस्मेटिक्समध्ये सुगंधी द्रव्य असलेली मिळतात, ती वापरू नयेत. ज्याच्यामध्ये कमीत कमी सुगंधी द्रव्य अशी वापरावीत. त्यानंतर ज्या वेळेला ते उन्हामध्ये बसतात त्यावेळेला ते बऱ्याच वेळा लोक लावतात सनस्क्रीन लोशन. तर त्यांनी सनस्क्रीन लोशन उन्हामध्ये बसताना सोरायसिसच्या स्पॉट्सवर नाही लावायचंय, तर ज्या ठिकाणी सोरायसिस नाही त्या ठिकाणी लावायचं. या उलट ज्यावेळेला ते तीव्र उन्हात जातात त्यावेळेला त्यांनी सगळ्या त्वचेवर लावायचे, विशेषतः सोरायसिसच्या त्वचेवर पण सनस्क्रीन लोशन लावायचे. त्यावेळेला सोरायसिसच्या तीव्र उन्हापासून सोरायसिसच्या रुग्णांनी स्वतःचं संरक्षण करायचं. हा एक महत्वाचा बदल घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, उन्हामध्ये बसताना आपण आता बघतोय, उन्हामध्ये बसताना एक स्लाइड बघूया की ऊन हे सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहे. कारण उन्हात बसल्यामुळे त्यांच्या त्वचेचं पुनरुत्पादन स्लो होत आहे आणि त्यांना फायदा होऊ शकतो. पण जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त बसायला नको. कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे आणि एकदम सुरुवातीला 20 मिनिटे नाही तर हळूहळू वेळ वाढवायचा. 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट असं करत करत वाढवायचं आणि जेवढं त्यांना शक्य आहे, सहन होईल तेवढंच करायचंय. त्याच्यापेक्षा जास्त वेळ बसायला नको. तर ही उन्हापासून घ्यायची प्राथमिक काळजी आहे. बरोबर, निश्चित. सर, दुसरं काय असतं की उन्हाळ्यामध्ये ना तीव्र उष्णता असते, तरीही या रुग्णांनी व्यायाम करावा का, हा महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही? व्यायाम हा सर्व ऋतूंमध्येच करायला पाहिजे. कारण व्यायामामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहते, तुमची मानसिक स्थिती सुद्धा चांगली राहते. पण व्यायाम करताना घ्यायची काळजी अशी की व्यायाम करताना खूप घाम येतो आणि त्या घामानंतर तुम्हाला व्यवस्थित अंघोळ करायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे. कारण घामामुळे सुद्धा तुमचे सोरायसिस इरिटेट होऊ शकतो. जसं आपण फंगल इन्फेक्शन बद्दल बोललो, ते पण होऊ शकतात. तर व्यायाम हा सगळ्या सीझन मध्ये करायलाच हवा. आणि पोहण्याचा व्यायाम करावा का? तेच सांगतो. कारण आता कसं की व्यायामामध्ये उन्हाळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा व्यायाम चांगला आहे, तर पोहणे हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. आणि पोहणे, आपण स्लाइड बघतोय की सोरायसिस रुग्णांना पोहणे हे खूप चांगलं आहे आणि त्यांना तो फायदा होऊ शकतो. तर पोहताना 2 प्रकारचं आहे की एक तर तुम्ही टँकमध्ये पोहू शकतात किंवा समुद्रात पोहू शकतात. तर ज्या वेळेला तुम्ही स्विमिंग टँकमध्ये पोहता त्या ठिकाणी क्लोरीन असतं. क्लोरीन मात्र सोरायसिस रुग्णांना अपायकारक आहे. पण तरी सुद्धा पोहताना त्याने काळजी ही घ्यायची की पोहण्यापूर्वी कुठलं तरी मॉइश्चरायझर लावायचं आणि पोहल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी लगेच अंघोळ करायला पाहिजे, ते जास्तीचं जे क्लोरीन आहे ते लगेच स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. पोहण्याने व्यायाम पण होणार आहे आणि त्यांच्या त्वचेमधून जी डेड स्किन आहे ती लवकर बाहेर निघणार आहे. सोरायसिस रुग्णांनी विशेषतः समुद्रात पोहणं हे त्याला फायदेशीर आहे. पण समुद्राच्या पाण्यामध्ये ती लवकर डेड स्किन निघते. पण समुद्राच्या पाण्यात पोहल्यामुळे जे क्षार आहेत ते शरीराला चिकटतात आणि ड्रायनेस वाढतो. तर सोरायसिस रुग्णांनी समुद्रात पोहताना किंवा इतर ठिकाणी पोहताना पोहल्यानंतर लगेच भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, त्यांना निश्चित फायदा होईल. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. दिमाखराव प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, हिंगोलीवरून प्रश्न आहे, बोला. हा, बोला. हा सर, आमच्या हाताला भेगा पडलेल्या आहेत आणि त्याच्यातून थोडं रक्त आल्यासारखं वाटतंय. ते लई त्रास होते हाताला, काय करावं? हाताला भेगा पडल्या. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. ज्याला आपण प्लांटर सोरायसिस म्हणतो तशातला तो प्रकार दिसतोय. हाताला ज्यावेळेला भेगा पडतात त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट की हाताची जखमा ह्या दुरुस्त व्हायला थोडासा वेळ लागतो, क्रॅक्स असतात. तर त्यांनी जी काळजी घ्यायची, ज्या ज्या वेळेला प्लांटर सोरायसिस आहे, तळ हाताला तळपायाला भेगा होतात, तर त्यांनी रोज संध्याकाळी साधारणतः 1 चमचाभर मीठ घेऊन कोमट पाण्यात पाय 15 ते 20 मिनिट त्यांनी त्याच्यात भिजत ठेवायचे आहेत
बुडवायचे आहेत, त्याच्यानंतर स्वच्छ करून त्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि प्लॅस्टिक रॅप्स येतात किंवा प्लॅस्टिकची पिशवी येते ती अर्धा पाऊण तास गुंडाळून ठेवायची आहे. ते जर त्यांनी तसं केलं तर निश्चितच त्यांचे त्वचेचे जे क्रॅक्स आहेत ते कमी होतील आणि त्याचप्रमाणे त्यासोबत त्यांनी होमिओपॅथिक औषध पण घ्यायला पाहिजे. सर ह्याचबरोबर हाताच्या भेगांमध्ये अनेक वेळेला आपण बघतो की काही डिटर्जंटच्या ॲलर्जीज असतात, तर ह्या सगळ्यांचा पण सोरायसिसशी संबंध असतो का त्या वेगळ्या असतात? ज्या वेळेला डिटर्जंटची ॲलर्जी त्यावेळेला त्या लोकांनी डिटर्जंट टाळायलाच पाहिजे. पण ज्या वेळेला सोरायसिस आहे आणि क्रॅक्स आहेत किंवा जखमा आहेत त्या वेळेला डिटर्जंट हे इरिटंट आहे. उदाहरणार्थ कपडे धुण्यासाठी डिटर्जंट किंवा भांडे घासण्यासाठी जे असतात डिटर्जंट ते तर अतिशय वाईट असतात. त्याच्याने उलट तुमची जी सोरायसिस किंवा कुठल्याही प्रकारचा तुमचा कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस तो वाढणार आहे. तर त्यावेळेला ते टाळायला पाहिजे किंवा ते वापरायचं तुम्हाला कामच करायची असतील तर हाऊस वाईफ्स ग्लोव्ज येतात ते वापरायला पाहिजेत. पण डिटर्जंट आणि भांडे घासण्याची पावडर वगैरे या वापरायला नको किंवा ते टाळायला पाहिजेत. एकदा तुमच्या जखमा दुरुस्त झाल्या, नॉर्मल स्किन झाली की तुम्ही ते वापरू शकता. निश्चितच. सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती घेत राहूया. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. एप्रिल 19 हा वर्ल्ड लिव्हर डे होता. यकृताविषयी, यकृताच्या कार्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली. मात्र यकृत हा एक असा अवयव आहे की ह्याच्यामध्ये बिघाड झाला तरीही लवकरात लवकर ह्याचं निदान होऊ शकत नाही आणि म्हणूनच यकृताच्या होणाऱ्या विविध आजारांविषयी आपण अनभिज्ञ असतो. ह्याविषयीची जागरूकता 19 एप्रिल वर्ल्ड लिव्हर डे करण्याचा प्रयत्न करत असतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण उन्हाळ्यात सोरायसिस रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे ह्याविषयी सांगत होता. मगाशी अनेक प्रश्न सुद्धा आले. प्रश्नामध्ये एक थोडा कॉमन सूर होता की खाज येते, कोंडा येतो, खाज येते. मग काय होतं की खाज आले की असे अणकुचीदार कुठच्या तरी कंगवा आहे कशाने तरी खाजवलं जातं, हे कितपत योग्य आहे? सोरायसिस मध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं, आपण स्लाइड बघूया, की खाज येणे हे खूप त्रासदायक लक्षण आहे आणि याच्यासाठी लोक इतकी प्रचंड प्रमाणात खाज असते की ते खाजण्यासाठी चाकू, कंगवा या प्रकारचे वस्तू वापरतात आणि स्वतःला इंज्युअर करून घेतात. आणि खाजताना साधारणतः आपण बघतो ते इंजुरी झाली की आता त्याच्यात इन्फेक्शन्स होतात. इन्फेक्शन झालं की परत सोरायसिस वाढतं. आपण स्लाइड बघूया की लोक काय काय वापरतात. तर नखांचा वापर करतात, नखांमधून इन्फेक्शन होतं, चाकूसुरी वापरतात, ते वापरायला नको. त्याचप्रमाणे ज्या वेळेला उन्हाळा आहे त्यामध्ये काळजी घ्यायची अशी की जखमा टाळायला पाहिजे. साधारणतः दाढी करताना वगैरे ज्या जखमा होतात किंवा दंश, कीटकांचे दंश, साधारणतः उन्हाळ्यामध्ये कीटक जास्त असतात आणि ही जी कीटक ही जेव्हा दंश करतात त्यावेळेला त्या कीटकाच्या दंशांमधूनही जखमा होतात आणि त्याच्यानंतर सोरायसिस वाढण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी हे कीटक आणि दंश टाळायला पाहिजे. त्याप्रमाणे उन्हाळा हा रिलॅक्सिंग असतो. रिलॅक्सिंग करताना काही वाईट सवयी असतात, धूम्रपान आणि मद्यपान. तर धूम्रपान हे सुद्धा सोरायसिसचं एक ट्रिगर फॅक्टर आहे. मद्यपानामुळे सोरायसिस होतं, हे टाळायला पाहिजेत. त्याचप्रमाणे सोरायसिस ज्यावेळेला उन्हाळ्यात होतो तर त्या लोकांनी थंड राहायला पाहिजे. विशेषतः ज्यावेळेला भरपूर प्रमाणात घाम येतो तो घाम सुद्धा खाज वाढवतो आणि विशेषतः चेहऱ्यावर येणारा जास्त घाम असतो आणि चेहऱ्यावर येणाऱ्या घामामुळे त्याच्यासाठी थंड वारा वगैरे पाहिजे आणि वारंवार चेहऱ्याची त्वचा ही ओल्या कुठल्या तरी टॉवेलने किंवा ओव्याल नॅपकिनने वारंवार पुसायला पाहिजे. आणि थंड राहण्यासाठी, शरीर थंड ठेवण्यासाठी म्हणून जी काही फळांचे रस आहेत त्या फळांच्या रसाचं सेवन करायला पाहिजे की ज्याप्रमाणे तुमच्या शरीरातले क्षार, घामातून जे क्षार कमी होतात, पाणी कमी होतात, त्यामुळे त्याच्यातून तुमच्या शरीराचं पाण्याचं आणि याचं नियंत्रण होईल. त्याप्रमाणे त्याच्यानुसार सुद्धा तुमची त्वचा, म्हणजे हे केल्यामुळे त्वचा ही मऊ होईल आणि खाज कमी होणार आहे. तर याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचं त्यांनी जर उन्हाळ्यामध्ये काळजी घेतली तर निश्चितच फायदा होईल. सर, आपला पुढचा प्रश्न आहे, मुरलीधर शेळके प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार शेळकेजी, बोला. हा, बोला. सर, माझ्या हाताला काळा चट्टा वगैरे पडलेला आहे. तर तो उन्हाळ्यामध्ये थोडा जास्तच होतो सर. आता औषधी वगैरे लावतो परंतु ते काही कमी होऊन नाही राहिले सर. तर काय करावं लागेल? हो, पण तो चट्टा कुठे आहे, त्याच्यामध्ये खाज आहे का? खाज सर कमी आहे परंतु हाताच्या, म्हणजे हाताच्या पाठीमागचा जो भाग आहे आपला, हो हो, त्याच्यावरती आहे सर. आणि थोडं मानेजवळ परंतु तसं होते. बरं, ठीक, ओके, ठीक ठीक. यांनी जे वर्णन केलं आहे तर बहुतेक ते फंगल इन्फेक्शनचं आहे. कारण मानेच्या जवळ किंवा हाताच्या पाठीमागचा भाग म्हणजे एल्बोचे खोबण आहे किंवा
स्किन फोल्ड आहे त्याच्यामध्ये होणार आहे, तो निश्चित तो काय आहे, आणि विशेषतः जर उन्हाळ्यात वाढत असेल तर ते फंगल इन्फेक्शन असेल. पण त्यांनी योग्य डॉक्टरांकडे दाखवून त्याचं योग्य निदान करावे आणि योग्य ट्रीटमेंट करावी. सोरायसिस असण्याची शक्यता मला कमी वाटते. अच्छा सर, आणि योग्य निदानासाठी बायोप्सी करणं महत्त्वाचं असतंच का, म्हणजे प्रत्येक रुग्णाने केलीच पाहिजे का? साधारणतः सोरायसिस तज्ज्ञ हे सोरायसिसची त्वचा बघूनच सांगू शकतात की हा सोरायसिस आहे किंवा नाही. तरी देखील बऱ्याच वेळेला असे काही आजार आहेत की जे सोरायसिस सारखे दिसतात. उदाहरणार्थ इसम हा जो आजार आहे हा सोरायसिस सारखा दिसतो. लायकन प्लॅनस म्हणून एक आजार आहे, हा सुद्धा सोरायसिस सारखा दिसतो. हे सगळे जे किंवा बऱ्याच वेळेला फंगल इन्फेक्शन्स हे सोरायसिस सारखे दिसतात. तर ही सोरायसिस सारखी दिसणारी जी आहेत, आणि बऱ्याच वेळा डॉक्टरांना सुद्धा प्रश्न येतो, अशा वेळेला बायोप्सी करून स्किनचा तुकडा हा मायक्रोस्कोप खाली तपासला तर निश्चित हे कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे किंवा सोरायसिस हे दिसतं, आणि याच्यासाठी क्वचित प्रसंगी हे करण्याची गरज असते आणि ती करावी लागते. सर, तुम्ही म्हणाल की फळांचा रस घेणं सोरायसिसच्या रुग्णांनी अतिशय चांगलं उन्हाळ्यामध्ये, तर नेमके कोणकोणते अन्नपदार्थ त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत? आता साधारणतः उन्हाळ्यामध्ये फायद्याचे अन्नपदार्थ आपण बघूया की सोरायसिस रुग्णांनी कुठल्या प्रकारचे अन्नपदार्थ किंवा सगळ्यांना हा फायदा आहे कुठली घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या शरीरामधलं पाणी आणि क्षाराचं संतुलन करण्यासाठी आपण बघतो की नारळ पाणी हे अतिशय उत्कृष्ट, हे याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे क्षार, तुम्हाला आढळणारे प्रोटीन्स आणि भरपूर प्रमाणात चांगलं प्रकारचं पाणी असतं, हे भरपूर प्यायला पाहिजे. त्याच्यानंतर एक फळ आहे जे उन्हाळ्यामध्ये मिळतं आणि खूप चांगलं पण आहे, कलिंगड. याच्यामध्ये जवळजवळ 95% 95% पाणी आहे. म्हणजे ज्या लोकांना तहान लागत नाही किंवा पाणी पिलं जात नाही असे लोक म्हणतात, त्या लोकांनी पाणी जात नसेल तर या प्रकारची जी फळं खाल्ली तर त्यांची पाण्याची तहान आणि पाण्याची कमतरता भरून येणार आहे. त्याप्रमाणे अजून एक फळ आहे उन्हाळ्यात येणारं की जे अतिशय गारवा आणतं, ते आहे काकडी. आपण स्लाइडमध्ये बघूया ती काकडी. याचं प्रमाण जास्त सेवन करायला पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे क्षार असतात. त्याप्रमाणे पुदिना म्हणून एक वनस्पती अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. ही वनस्पती सुद्धा छान आहे, आणि तुम्ही जे आता लिव्हर म्हटलात ना, तर लिव्हरच्या आजारांसाठी सुद्धा पुदिना ही खूप चांगली आहे. आणि लिव्हर तुमचं चांगलं असेल तर तुमचं शरीर चांगलं असेल, कारण शरीरातल्या सगळे विषारी द्रव्ये लिव्हर बाहेर काढणार आहेत. तर पुदिना हे खूप छान वनस्पती आहे. त्यानंतर हिरव्या पालेभाज्या उन्हाळ्यामध्ये भरपूर मिळतात, मुबलक मिळतात. तर हिरव्या पालेभाज्यांचं सेवन जास्त करायला पाहिजे. तर ही जी फायदेशीर अन्नपदार्थ आहे हे सोरायसिस आणि सगळ्याच रुग्णांनी घ्यायला पाहिजे की उन्हाळ्यामध्ये याच्याने तुमच्या त्वचेचं जे आरोग्य आहे हे खूप चांगलं राहणार आहे. तर ह्या प्रकारच्या इव्हन कॅल्शियम जे आहे हे तुम्हाला भरपूर मिळणार आहे पालेभाज्यांमधून. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे अजून एक फळ आहे सगळ्यांनाच माहिती आहे, कांदा. कांदा घ्यायला पाहिजे. कांद्याविषयी मी आग्रहाने सांगेल की होमिओपॅथीमध्ये कांदा खाऊ नये असं सांगितलं जातं. हे पूर्वी होतं, पण माझ्या वैयक्तिक अनुभवातून असं आलं की मी असं काही प्रत्येक लोकांना सांगत नाही कांदा खाऊ नका. कांदा खाणं चांगलं आहे, उन्हाळ्यात तो आवश्यक आहे. तर आणि ते चांगलं अन्नपदार्थ होमिओपॅथिक गुणांनी पण तो खायला हरकत नाही असं माझं मत आहे. बरोबर. त्याप्रमाणे अजून एक फळ आहे की ज्याला आपण खरबूज म्हणतो, जसं कलिंगड आहे तसं एक खरबूज आहे. निसर्गाचा काही चमत्कार आहे ना की जेव्हा उन्हाळा आहे, जिथे अंगातलं पाणी कमी होतंय, तर निसर्गाने पाणी मुबलक असणारी फळं, क्षार मुबलक असणारी फळं, जे आवश्यक आहे ते तिकडे नैसर्गिकरित्या देऊन ठेवलेलं आहे. फक्त गरज आहे की आपण ते व्यवस्थित खाण्याची. सर, आपण एक प्रश्न घेऊया. मानसिंग परदेशी प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम, मानसिंग परदेशी बोलतोय औरंगाबादून. हा बोला. सर, माझा मुलगा आहे 13 वर्षाचा आहे. ते काय झालेलं की त्याला सायकल खेळताना मार लागला होता, म्हणजे गुडघ्याच्या खाली आणि आपल्या गोट्याच्या मध्ये असं थोडा. ते नंतर जखम होऊन 4 वर्ष झालं त्वचा तज्ञाला वगैरे दाखवलंय, पण ते कमी होत नाही. म्हणजे थोडी कमी झाली की खाज येते आणि परत ती जखम वाढते म्हणजे अशी. आणि सोरायसिस पण आहे? नाही, पण जखम वाढते. मग कुठेतरी मग परत अजून खाली येतं, दुसऱ्या पायाला येतं. बरं, ठीक आहे. ठीक आहे. ओके. जखमा होणं, जसं आपण म्हटलं, जखमा, दंश, कीटक किंवा हे सुद्धा सोरायसिस वाढवतात. तर काही लोकांमध्ये अशी प्रवृत्ती असते की ज्या ज्या ठिकाणी जखम होईल त्या ठिकाणी परत सोरायसिस होतात. यांच्या मुलांना ती प्रवृत्ती आहे. होमिओपॅथीमध्ये प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी होमिओपॅथी हे अतिशय उत्कृष्ट शास्त्र आहे. तर होमिओपॅथिक औषधाने निश्चितच त्यांना फायदा होईल. पण तरी देखील मी म्हणेल की त्यांनी त्यांच्या मुलाला मुलांना जखमा होतातच, पण तरी अशी प्रयत्न करावे की जखमा पुन्हा होणार नाही, म्हणजे तो लवकर दुरुस्त होईल आणि त्याचा योग्य होमिओपॅथिक उपचार केला तर ते दुरुस्त होऊ शकेल. बरोबर. सर, उन्हाळ्यात कोणकोणते अन्नपदार्थ घेतले पाहिजे याची माहिती दिली. कोणकोणते अन्नपदार्थ टाळले पाहिजेत? हो, उन्हाळ्यामध्ये काही अपायकारक अन्नपदार्थ आपण बघू जे टाळायला पाहिजेत. उदाहरणार्थ तेलकट तळलेले पदार्थ. आपण स्लाइड बघूया.
ही जी तेलकट तळलेले अन्नपदार्थ आहे, हाय कॅलरी फूड्स असतात, ही उन्हाळ्यामध्ये टाळायला पाहिजेत. त्याचप्रमाणे मांसाहार हा उन्हाळ्यामध्ये टाळायला पाहिजे. त्याचप्रमाणे ड्राय फ्रुट्स जे आहेत, जे आपण हिवाळ्यामध्ये आपण जास्त चांगले असतात, ते पण कमीत कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि लसूण आणि लवंग हे जे 2 पदार्थ आहेत, जसं आपण कांदा आणि लसूण हे होमिओपॅथिक उपचारादरम्यान खाऊ नये हा एक गैरसमज आहे. तर लसूण हा उन्हाळ्यात खायचा नसतो, कांदा हा खायचा असतो. आणि हे जे लसूण आणि लवंग हे 2 पदार्थ, हे उष्ण पदार्थ आहेत, हे साधारणतः उन्हाळ्यामध्ये टाळावेत किंवा कमी प्रमाणात घ्यावेत. त्याच्यानंतर मोहरी आणि कॉफी ह्या दोन्ही गोष्टी उन्हाळ्यामध्ये टाळायला पाहिजेत. याच्याने सोरायसिस रुग्णांना त्रास होऊ शकतो, हे त्यांनी टाळावं आणि इतरांनी सुद्धा टाळायला हरकत नाही. सर, हे झालं आपल्या आहाराविषयी, म्हणजे आहार कसा असावा, त्याचप्रमाणे इतर कोणती काळजी आपण घेतली तर उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये सोरायसिस रुग्णांनी काय करावं, तर मी सांगतो की उन्हाळ्यामध्ये जसं खूप घाम येतो, आपण स्लाइड बघूया, तर सोरायसिस रुग्णांनी 2 वेळा आंघोळ करायला पाहिजे. आंघोळ करताना त्यांनी साधारणतः ज्यांच्याकडे टब आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं इप्सम सॉल्ट किंवा मीठ टाकून त्याच्यामध्ये जर ते थोडा वेळ बसलेत तर त्याच्यामुळे त्यांची त्वचा सहज निघून येईल. आणि 2 वेळा आंघोळ केल्यामुळे घामाचं प्रमाण कमी होईल. 2 वेळेला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर ही सोरायसिस रुग्णांना अतिशय फायदेशीर आहे. पण सोरायसिस रुग्णांनी आंघोळ करताना कमी पाणी वापरायला पाहिजे, कारण भरपूर जास्त वेळ शॉवरवर खाली उभं राहणं उन्हाळ्यामध्ये चांगलं वाटतं, पण त्याच्याने त्वचा कोरडी होते, त्वचेतलं पाणी कमी होतं. त्यामुळे मर्यादित पाणी वापरून त्यांनी 2 वेळेला आंघोळ करायची. आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. सर, आपला एक प्रश्न आलेला आहे. मधुसूदन प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. सोरायसिस मध्ये डोळ्यावर झापड आणि हातपाय दुखणे, अंग दुखणे असा काही प्रकार घडतो का? बर, ठीक. सोरायटिक आर्थरायटिस ज्या वेळेला होतो सुरुवातीला, त्याची जी प्राथमिक लक्षणं आहेत, ती प्राथमिक लक्षणं असते की शरीरात सकाळी उठल्यानंतर शरीरात जडपणा जाणवणे, स्टिफनेस जाणवणे, हा एक अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये होऊ शकतो. ती एक लक्षण आहेत किंवा ती एक घंटा आहे धोक्याची की यापुढे सोरायटिक आर्थरायटिस होऊ शकतो. किंवा सकाळी सांधे हलण्याला त्रास होणं किंवा स्टिफ होणं, तर हे प्राथमिक लक्षण सोरायटिक आर्थरायटिस असू शकतं. तर त्यावेळेला त्यांनी योग्य डॉक्टरांकडे दाखवून, तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवून निश्चितच खात्री करून घ्यावी की सोरायटिक आर्थरायटिस आहे किंवा नाही. बरोबर. सर, जेव्हा आपण आहाराविषयी बोललो, विहाराविषयी बोललो, कपड्यांविषयी बोलणं सुद्धा फार महत्वाचं आहे. साधारणतः अलीकडे एक वाईट फॅशन आहे जी सोरायसिस रुग्णांना अपायकारक आहे, की घट्ट कपडे घालणं. तर कोणीही सोरायसिस रुग्णांनी, आपण स्लाइड बघूया की उन्हाळ्यामध्ये कपडे कसे घालावेत. तर साधारणतः उन्हाळ्यामध्ये जे कपडे घालायचे आहेत, सैलसर सुती कपडे वापरायचे आहेत. साधारणतः सिंथेटिक कपडे वापरू नये, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये घाम साचून राहील, फंगल इन्फेक्शन्स होतील. तर सैलसर आणि सुती कपडे वापरायचे. आणि ही जी सुती कपडे, त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कापड वापरले तर जास्त चांगलं आहे. आणि आता मी एक स्लाइड दाखवतोय, ती स्लाइड बघूया आपण. हे कपडे वापरायला नको. अशा प्रकारचे घट्ट कपडे वापरू नये, ज्याच्याने तुमच्या त्वचेतला घाम जो आहे तो त्वचेलाच चिटकून राहील आणि तो तुम्हाला अपायकारक आहे, सोरायसिस रुग्णांना जास्त अपायकारक आहे. तर सैलसर सुती कपडे वापरायला पाहिजे. रोज व्यायाम करायला पाहिजे. बरोबर. अजून एक आपण स्लाइड बघूया की जी महत्वाची आहे, की उन्हाळा हा जो आहे हा निश्चित रिलॅक्सिंग आहे. आपण फिरायला जातो, कुठेतरी सहलीला जावं, ज्याच्याने मानसिक रिलॅक्सेशन पण होईल. आणि सोरायसिस रुग्णांनी या स्लाइडमध्ये मी बघतोय की फिरायला कुठे जायचं, तर समुद्र किनाऱ्यावर जायचं. अच्छा. तर समुद्र किनारा आणि जिथे तापमान हे मर्यादित असेल, खूप ऊन नसेल आणि खूप थंडी नसेल, अशा ठिकाणी जावं. आणि त्या ठिकाणी समुद्रात पोहणं हे त्यांना खूप फायदेशीर आहे. आणि फिरायला जायला निश्चितच चांगलं त्यांना जायला पाहिजे आणि त्याच्याने मनाची शांतता पण मिळेल. चांगलंय. चला, म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा परवानगी दिलेली आहे सहलीला जाण्याची. नक्कीच लगबगीने उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचे ऐवजी आपण अशा एका ठिकाणी पण जाऊ शकतो. निश्चितच आनंद वार्ता आहे. सर, जेव्हा आपण सोरायसिस विषयी अजूनही माहिती घेत असतो, नेमकी सोरायसिसची प्रक्रिया जी असते त्याविषयी थोडं सांगू शकता का? सोरायसिसच्या प्रक्रियेमध्ये मी सांगेल की सोरायसिस होतं याचं कारण काय, की तुमच्या शरीराची जी त्वचेचं पुनरुत्पादन, साधारणतः आपल्याला जी बाह्य त्वचा दिसणार ही डेड स्किन आहे आणि याच्या खाली जी अंतस्थ त्वचा ही लिव्हिंग स्किन आहे. तर त्वचेच्या पेशी साधारणतः 28 दिवसामध्ये आपल्याला नवीन त्वचा येते. खालून हळू वरती येतात. वरती येताना त्या कोरड्या होतात आणि गळून पडतात. पण रोज रोज थोडी थोडी त्वचा गळते म्हणून आपल्याला दिसत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला जखम होते त्यावेळेला जखम दुरुस्त व्हायला 28 दिवस लागत नाही.
3 दिवसात होते. याचं कारण ज्यावेळेला जखम होते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकारशक्ती आहे तिचा रोल येतो आणि प्रतिकारशक्ती ज्या ठिकाणी जखम झाली आहे पर्टिक्युलरली त्या ठिकाणी टी सेल्स म्हणून जे आहेत त्या सिक्रेट करतं आणि त्यामुळे त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन नॉर्मलपेक्षा जास्त होतं जखम दुरुस्त होण्याकरता. पण एकदा ती जखम दुरुस्त झाली की ते वाढलेलं जसे पेशींचं जे प्रमाण आहे किंवा वेग आहे तो नॉर्मल होतो, मर्यादित होतो आणि ती ज्या जखम आणि नॉर्मल स्किन जुळून येते. पण समजा जर ती वाढलेली त्वचेची पेशी आहेत त्या कमीच झाल्याने पुनरुत्पादन चालूच राहिलं तर काय होईल की त्वचेच्या खपल्यावर खपल्या येतील, डेड स्किन येईल. सोरायसिसमध्ये नेमकंच होतं की जखम नसताना त्वचेला असं वाटतं जखम आहे आणि त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन फास्ट होतं. तर ही सोरायसिसची प्रक्रिया आहे. सोरायसिसची नेमकी प्रकट कारणं काय आहेत, सोरायसिस अनुवंशिक आहे का, या सर्व प्रश्नांवर तुमच्या मनात हे प्रश्न असेल, माझ्याही मनात प्रश्न आहेत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 22 एप्रिल 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे यकृत, पोटाचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 23 एप्रिल 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. सहभाग डॉक्टर प्रदीप पवार. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. त्यासाठी आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आपले प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. अन्यथा कार्यक्रमानंतर आम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. सर, आपण जेव्हा सोरायसिस विषयी बोलतो काही विशेष रुग्णांविषयी सांगू शकता का? हां, आता आपण एक स्लाइड बघूया. हा एक विशेष रुग्ण आहे. हा एक माणूस आहे की ज्याला 40 वर्षापासून सोरायसिस होता आणि त्याने जवळजवळ पूर्ण आयुष्य त्याच्या सोरायसिसमध्ये काढलेलं आहे. या रुग्णाला मी सुरुवातीला प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे. हा साधारणतः 2 महिन्यानंतरचा फोटो आहे. तर पेशंट फक्त फोटो घेऊन आलेले बेंगलोरहून आणि ते फोटो बघून आणि त्याची माहिती आपण ऑनलाईन इंटरनेटवरून मिळवून केलेली आहे आणि हा दुरुस्त झालेला आहे. आणि दुरुस्त झाल्यानंतर तो माझ्याकडे येऊन गेलेला आहे. तर हा एक विशेष रुग्ण आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण रुग्ण बघूया की हा एक लहान मुलगा आहे की याला अतिशय सिव्हिअर प्रकारचा सोरायसिस होता. याचे हात आणि पाय बघा. हा सुद्धा होमिओपॅथीने पूर्ण दुरुस्त झालेला आहे. तर अतिशय सिव्हिअर प्रकार आहे की याला कुठल्याही प्रकारच्या प्रगत ॲलोपॅथिक औषधं देण्यात आली होती आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याला शक्य नव्हतं या वयामध्ये घेणं आणि हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. एक लायकन पॅनस म्हटलं जो सोरायसिस सारखा दिसणारा आजार आहे तो सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त झालेला आहे. हा सोरायसिसमध्ये याच्यामध्ये फरक आहे. ज्याच्यामध्ये सोरायसिसमध्ये त्वचा गळते, त्याच्यात त्वचा पळत नाही, काळे चट्टे असतात. हा सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त झालेला आजार आहे. त्यानंतर हा एक आजार अतिशय कमी काळामध्ये दुरुस्त झालेला आहे की ह्या रुग्णाला मी 1 महिन्यानंतरचा हा फोटो आहे. हा दुरुस्त 1 महिन्यात इतका चांगला दुरुस्त झालेला आहे. याला मी स्टेरॉइड शिवाय मुक्ती असं म्हणतो. याचं कारण कसं की अशा प्रकारचं जे रिझल्ट आणण्यासाठी स्टेरॉइड्स वापरले जातात पण होमिओपॅथीने सुद्धा तशा प्रकारचे रिझल्ट येतात. स्टेरॉइडची गरज नाहीये. बरोबर. सर, अनेक वेळा विचार केला जातो की पटकन रिझल्ट आला म्हणजे नक्की स्टेरॉइड्स वापरले जात असणार. काय सांगाल याविषयी? हां, जसं आपण आता ह्या स्लाइड्स बघितल्या, ह्या स्टेरॉइड्स न वापरता स्टेरॉइड सारखे रिझल्ट होमिओपॅथीने दिलेले आहेत आणि होमिओपॅथीवर निश्चित एक आरोप केला जातो की याच्यात स्टेरॉइड्स वापरतात. तर स्टेरॉइड्सचा वापर ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला एका तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने तो केला पाहिजे आणि तो मर्यादित काळाकरता केला पाहिजे. पण 2 प्रकारचे लोक स्टेरॉइड वापरतात. एक तज्ज्ञ डॉक्टर वापरतात, निश्चित उपयोग असेल तेव्हा, आणि दुसरे असतात की ज्याला म्हणून आपण क्वॅक्स किंवा मराठीमध्ये ज्याला बोगस डॉक्टर्स म्हणतो. अलीकडे काही अशा टोळ्या आहेत की ज्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बाहेर असतात आणि त्या नेहमी त्या लोकांना, पेशंटला पकडतात. अगदी रस्त्यावर, बसमध्ये चालताना सुद्धा मला पेशंटने सांगितलंय की अरे तुला हा आजार आहे, मला माहिती आहे, हा एक डॉक्टर दुरुस्त करतो, असं करून त्या रुग्णाला घेऊन जातात क्वॅक्सकडे. ती अतिशय स्ट्रॉंग आणि अनिर्बंध स्टेरॉइड्स देतात आणि ती दुरुस्त, त्याला ताबडतोब फरक मिळतो. त्यालाही आश्चर्य वाटतं. त्याच्याकडनं भरपूर प्रमाणात पैसे उकळतात आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला लक्षात येतं की त्याच्या शरीरामध्ये वेगळे
स्टेरॉइडचे दुष्परिणाम सुरू झाले, तो तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो, तेव्हा त्याला लक्षात येतं की त्याला स्टेरॉइड देण्यात आलेली आहेत, पण तोपर्यंत त्याच्या शरीराचं बरंच नुकसान झालेलं असतं. तर मी सगळ्या रुग्णांना या प्रकारे सांगेल की अशा प्रकारच्या क्वाक्स किंवा बोगस डॉक्टरपासून सावधान राहा. जर तुम्हाला अशी कोणी शाश्वत देत असेल किंवा हे तात्पुरतं आणि ताबडतोब आणि खात्रीने दुरुस्त करतो, तर याच्याबद्दल शंका घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला तो असं खात्री, गॅरंटी या गोष्टी वापरतो किंवा तुम्हाला नेहमी स्वतःहून सांगतो, अशी कुठलेही डॉक्टर तुम्हाला स्वतःहून बोलवणार नाहीत. तर ज्या वेळेला एखादा डॉक्टर तुम्हाला अशा टोळी तुम्हाला भरपूर आहेत आणि असे गुन्हे घडलेले आहेत, तर या लोकांपासून सावध राहायला पाहिजे. ही लोक तुमच्याकडनं पैसे पण उकळणार आहे, तुमचं शरीर पण खराब करणार आहे आणि तुम्हाला एका प्रकारे मोह टाकणार आहे. तर या मोहापासून लांब राहायला पाहिजे. तुमच्या काही शंका असतील डॉक्टरांविषयी तर डॉक्टरांना प्रत्यक्ष विचारा, डॉक्टर तुमचं समाधान करतील. तुम्हाला एका डॉक्टरपासून शंका असेल तर तुम्ही दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घ्या, त्यांना विचारा. पण अशा प्रकारच्या बोगस किंवा क्वाक्स डॉक्टर्स किंवा टोळींपासून स्वतः सावधान राहा, स्वतःला इजा करून घेऊ नका. आणि असेच लोक, त्यामुळेच कधी कधी डॉक्टरांची बदनामी होते की डॉक्टर स्टेरॉइड्स वापरतात. आणि या मंचाद्वारे ही सतर्कता येणं आणि जागरूकता करणं हा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रमाचा नक्कीच उद्देश आहे. सर, आपण जेव्हा म्हणतो की स्टेरॉइड शिवाय रोगमुक्ती, अनेक वेळेला काय होतं की काही पेशंट्स तुमच्यापर्यंत किंवा डॉक्टरांपर्यंत येऊ शकत नाही, तर होमिओपॅथीमध्ये प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे रुग्ण आलाच पाहिजे असं आवश्यक असतं? साधारणतः अलीकडे जे तंत्रज्ञान आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला याची आवश्यकता नसते. तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही एक तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे किंवा ऑनलाईन तुम्ही फोटो पाठवू शकतात, माहिती पाठवू शकतात, त्या दृष्टीने तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि बरेचसे रुग्ण आपण असे घेतलेले आहेत. आता याच्यापैकी बरेचसे रुग्ण त्या प्रकारातले सुद्धा आहेत. आपण हे जे रुग्ण बघतोय हे लांबून आलेले बरेचसे काही रुग्ण आहेत की ज्यांनी ऑनलाईन पण ट्रीटमेंट घेतलेली आहेत, काही प्रत्यक्ष दाखवलंय. किंवा बऱ्याच वेळेला असं पण होतं की प्रत्यक्ष एकदा एक व्हिजिट करायची आणि त्याच्यानंतर उरलेला जो वेळ आहे तुम्ही ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि त्याच्याने सुद्धा पेशंट दुरुस्त होऊ शकतात. निश्चितच कार्यक्रमात आता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला हा वर्ल्ड लिव्हर डेच्या अनुषंगाने आहे. काय आहे तो बघूया. यकृताचे आजार टाळण्यासाठी खालील काळजी घ्यावी. आहार व जीवनशैलीचे उत्तम नियोजन असावं. सर्व प्रकारच्या अन्नाचं म्हणजे धान्य, प्रथिन, दुग्धजन्य पदार्थ, फळ, भाज्या व फॅट्सचं योग्य संतुलन आहारामध्ये असावं. फायबरयुक्त भाज्या व फळांचा मुबलक समावेश आहारात असावा. ब्लड ट्रान्सफ्युजन करतेवेळी सावधानी असणं आवश्यक आहे. शौचालयातून बाहेर आल्यावर हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. बाहेरच्या नळाचं पाणी पिणं टाळावं आणि दारू, तंबाखू, अंमली पदार्थांचं व्यसन टाळावं. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता सोमवार दिनांक 1 मे 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता किंवा youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हाच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी तुम्ही फार सविस्तर आणि अतिशय छान माहिती दिली. स्टेरॉइड्सचा जो भोंदूपणा चाललेला आहे ह्याविषयी सुद्धा अतिशय छान जागरूकता तुम्ही निर्माण केलेली आहे. अनेक सोरायसिस हा विषय खूप मोठा आहे. अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहेत ते मी थोडक्यात विचारते सर तुम्हाला. सोरायसिस आणि एक्झिमा हे वेगवेगळे आहेत का? सोरायसिस, एक्झिमा सारखे दिसत असले तरी ते वेगवेगळे आजार आहेत, त्याची कारणं वेगळी आहे. औषधांच्या दुष्परिणामामुळे सोरायसिस होतो का? काही औषधांच्या दुष्परिणाम सोरायसिस, उदाहरणार्थ बायपोलर डिसऑर्डरसाठी वापरणारी औषधं किंवा हाय ब्लड प्रेशरसाठी वापरणारी औषधं ही सोरायसिस ट्रिगर करू शकतात. लहान मुलांमध्ये सोरायसिस होतो का? हो, लहान मुलांमध्ये पण सोरायसिस होऊ शकतो. सोरायसिस हा अनुवंशिक आहे का? सोरायसिस हा अनुवंशिक आहे पण तो होतोच असं नाही. सोरायसिस ट्रीटमेंट दरम्यान हॉस्पिटलायझेशन करणं आवश्यक असतं? हो, सोरायसिसमध्ये एरिथ्रोडर्मिक पस्ट्युलर सोरायसिसमध्ये हॉस्पिटलायझेशन करणं आवश्यक आहे. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी दर्शकांना असं म्हणेल की तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सोरायसिसचा उपचार घ्या. कुठल्याही भोंदू डॉक्टरांकडून घेऊ नका, ती खात्री करा. आणि तुम्ही तुमच्या शंका ज्या आहेत त्या सगळ्या शंका तुमच्या डॉक्टरांशी विचारा आणि डॉक्टरांच्या संपर्काने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्या. कुठल्याही प्रकारच्या भोंदू टोळीला बळी पडू नका. निश्चितच अतिशय महत्त्वाची सूचना आपल्याला डॉक्टर आर एस सोनवणे यांनी केलेली आहे. सोरायसिस विषयी अतिशय छान माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. या उन्हाळ्यामध्ये आपण निश्चितच आपल्या शरीराची काळजी घेणार आहोत. योग्य संतुलित आहार, फार सुंदर सुंदर फळं आपल्याला आजकाल मिळतात, तर त्या फळांचा योग्य वापर करून आणि
आणि व्यवस्थित स्वच्छता आपली स्वच्छता ठेवून, वैयक्तिक स्वच्छता अतिशय चांगली ठेवून आपण आपल्या आजारावर निश्चित नियंत्रण मिळवणार आहोत अशी सोरायसिस रुग्णांना खात्री निर्माण झालेली आहे. डॉक्टर आर एस सोनवणे, असं मी इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.